तर मित्रांनो आज तुम्हाला काही गोष्टी मी आज दाखवणार आहे. खूप छान वाटतं मित्रांनो आज. नमस्कार मित्रांनो, मी चेतन अंभोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube प्रणालीमध्ये. कारण आज आपण ठरवलेलं आहे की आज आपण पूर्णपणे मराठी आपल्या भाषेत बोलणार आहोत, आपल्या मातृभाषेत बोलणार आहोत. तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया. आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्यवस्थापन कौशल्य शिकत असलेला मी माझ्या आयुष्यातला एक दिवस. तर मित्रांनो माझं ध्वनी प्रसारक यंत्र मी लावलेलं आहे, मध्ये थोडेफार इंग्रजी शब्द आले तर त्यासाठी क्षमा असावी. राम राम आतिश, तुझी पूर्णपणे तयारी झालेली असेल अशी मी अपेक्षा करतो. तर मित्रांनो माझं दप्तर मी लटकवलेलं आहे. जोडे, तर मित्रांनो मी माझे जोडे जे आहेत तर ते घातलेले आहेत, पण मित्रांनो माझे चक्षु जे आहेत, चष्मा जो आहे माझा तो आत राहिलेला आहे आणि मला पुढचं दिसणार नाही, त्याच्यामुळे मला वापस चष्मा घेण्यासाठी जावं लागेल मित्रांनो आतमध्ये. तर मित्रांनो आपण महाविद्यालयामध्ये आता प्रस्थान करतोय. मित्रांनो महाविद्यालयाच्या वाहन स्थळामध्ये आमचं आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही जे यंत्र आहे जे माणसांना वर खाली नेतं तर त्याची वाट बघतोय आणि थोड्याच वेळात आम्ही आमच्या वर्गामध्ये प्रवेश करणार आहोत. खूपच आहे शूट करत सर, ब्लॉग शूट करत होतो सर, ब्लॉग शूट करत होतो, ब्लॉग यूट्यूबसाठी माझ्या. नाही असं वन डे विथ बिझनेस मॅनेजमेंट स्टुडंट व्यवस्थित. काय बोलू दोन शब्द. मी काय म्हणतोय, जरी मराठीत बोलायचं असेल तरी जेव्हा प्लेसमेंट येतील तेव्हा मराठी बोलणाऱ्याला कोणी समोर उभा करून घेत नाही. लाखात एक गोष्ट बोललेली आहे माझा मित्र, याच्यासाठी एकदा टाळ्या. 100त एक. प्लेसमेंटला मराठीत काय म्हणते? हां नोकऱ्या नाही, नोकरी तर जॉब होतं ना. इंग्लिशचे चोचले नाही तू राहू दे तू. इंग्लिशचे चोचले म्हणजे मोबाईलला मराठीत काय म्हणतात? तर मोबाईलला मित्रांनो मराठीत दूरध्वनी असं म्हणतात. त्याच्यानंतर कॉल्सला मराठीत काय म्हणतात? कॉल्सला मराठीत आपण म्हणू शकतो की संवाद. मेसेजला संदेश. वा वा वा, जमतंय. आणि व्हिडिओला चलचित्र. वा. आणि फोटोला छायाचित्र. एक नंबर मित्रांनो, एक नंबर. मित्रांनो तुम्ही बघू शकता माझे मित्र अभ्यास करायचं थोडी इकडे टहळणी करताय. नाही भाऊ, आमचं मायग्रेशन बघायला आलं. मायग्रेशन रिसर्चला, मायग्रेशनला विस्थापन. मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही 2 विद्यापीठांमधून स्थलांतर करता म्हणजे अशा वेळेस तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळतं, तर त्याला तुम्ही स्थलांतर प्रमाणपत्र म्हणू शकता. तर ते गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही तुमची पदवी ग्रहण केली त्यावेळेस तुम्हाला ते प्रमाणपत्र घेऊन तुमच्या ज्या नव्या महाविद्यालयामध्ये त्यांना ते तुम्हाला द्यावं लागतं. So first of all, as you can see, my slides are totally generated from AI. So we will move forward. You know there is Russia-Ukraine war is going on there, and the tension between lots of countries. So if something is happen like that in India, in China, in India and Pakistan, that time your camel will be not insured in this. So you have to aware of that. Tag. Yeah, ma'am. You can see on my face. I am sure. मित्रांनो मी तुम्हाला अतिशय माझ्या जवळच्या मित्राला परिचित करू इच्छितो. हा आहे प्रवीण. हाय. तो थोडंसं तुझे मराठी आती थोड़ी बहुत भाई जो भी आती आज का थीम है हमारा मराठी बोलना. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. और कुछ मी काय सांगू मराठीमध्ये? हां तुझं नाव आणि तुझं गाव वगैरे कुठलं सांग. माझं नाव प्रवीण यादव आहे. माझं गाव प्रयागराज आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बाद में बनायचे. हां आम्ही क्लासमध्ये बसत सांगितलं आम्हाला. ओके धन्यवाद प्रवीण. आम्ही तुमचा खूप आभारी आहोत. चाललो कुठे बाबा रिकाम्या काम मॅडम मारतात. अरे ये अरे थांब ये बाबा. हॅलो तू कशाला विचारलंय का? नाही.
हॅलो हा हॅलो याच्यावरला काय म्हणते इंग्लिश आपलं मराठीत ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मराठी तर ह्युमन रिसोर्स काय माहिती नाही तेवढं मला सांग तुला माहिती सांग असेल. की. नाही तुला माहिती माहिती नाही माहिती हे बघा मित्रांनो मानव संसाधन विभागाचे कर्मचारी चूक झाली आम्हाला मार्केटिंगला मराठीत काय म्हणताय मार्केटिंगला मराठीत काय म्हणतात जाहिरात मग तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहे डिपार्टमेंट जाहिरात जाहिरात MBA जाहिरात चाष्टा घ्यायला लागला राव तुम्हाला. सर काय सर मराठी आहे का? बोला काय बोलायचं सर मराठी आहे का तुम्ही हा मराठी अच्छा तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला शिकवता इकॉनॉमिक्सला इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र अर्थशास्त्र एवढं मराठी बोलायचं सर अर्थशास्त्राबद्दल एक मिनिट मराठीत बोला मराठीमध्ये रे यार फसवलं तुम्हाला मराठी माणूस आहे. काय बोलायचं अर्थशास्त्राबद्दल मराठीत बोलायचं. अर्थशास्त्र मराठी बोला हे कट कर नंतर दिस इज माय मित्र कराळू अँड लास्ट टाइम वी अरे यार मार्केटिंगला मराठीत काय म्हणतात प्रचार अजून जाहिरात म्हणजे तुमचं असं MBA इन मार्केटिंग त्याला काय म्हणतात मराठीत वेस्ट वेस्ट जाहिरात टोटल वेस्ट काय म्हणतात? पोहोचल्या पाहिजेत कोणतं मार्केटिंग करतो तुम्ही हिला ओळखता गाईज Hello. जी आपल्यासोबत लास्ट वेळ झाली ती तुझ्या हा बघा वाईज हा कधी बोलत नसलेला बर्थडे अच्छा मराठीत बोलायचे 2 शब्द इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन मराठी टोटली बेलींची नागिन निघाली अँड दिस इज द नागोबा नागोबा ये है सबसे मराठी गर्ल मराठी काय हाँ अभी मराठी में बात करेगी तू. मला माहिती विषय खोल परत एकदा नाही निघत अरे अरे वो गुजरात वाली अरे बोल की एकदम मराठी में बोलना नहीं नहीं शिवाय भी नहीं तू इकडे बैठ के जेवला तू इकडे बैठ के जेवला आता जेवायचं बाकी डबल एकदा हाँ अरे पूरा दिन का आज मैं पूरा कौन आया यश हाँ हेलो हेलो एचआर को हिंदी में क्या बोलते हैं नहीं पता है मुझे एचआर को मराठी में क्या बोलते हैं नो आय डोंट नो एचआर ला मराठीत का म्हणतात मला माझं स्पेशलायझेशन वेगळं होतं त्यामुळे मला माहित नाही तुझं काय फायनान्स फायनान्सला मराठीत काय म्हणतात नाही माहिती हेलो हेलो 1 2 3 माइक चेक ऑन आहे का ये देखो नमस्कार guys. नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्र ही आमची लाडकी गुंजन मी तुमची लाडकी गुंजन आणि स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं मी चेतन अंबोरे पाटील या ब्लॉग मध्ये हे आमची खानावळ आहे ओ वी डोंट डू दिस सर ओके सर फाईन सोले बॉक्स चेतनने कुठलं सॅलड हे केलं Mexican होतं salad. मॅक्सिकन सॅलड खाल्लं होतं त्याच्याकडनं जात पण नव्हतं ते मॅक्सिकन सॅलड वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे कारण सुरू डबल जीवन करी जीवत्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणी जो यज्ञ कर्म अरे यार त्यांना मी बोललो होतो की टिफिन बॉक्स द्या पण टिफिन बॉक्स संपला होता मग त्यांनी हे दिला तर मित्रांनो आपण बघत होतो कोणाला किती मराठी येते नाही येत किंवा त्या सगळ्या संदर्भात पण अस्मिता मात्र आमचं कॉलेज आहे तर ते जपतं आहे आणि ती गोष्ट मला खूप छान वाटली आता शिवजयंतीचा आपला उत्सव येतो आहे आणि त्यासाठीच किल्ले बनवण्याची स्पर्धा जी आहे तर ती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत नाव काय तुमचं मोहित आणि मराठी बोलता का तुम्ही हो बोलतो ओके ओके तर कुठला किल्ला तुम्ही बनवायला घेतलाय मला तर हा राजगड दिसतोय हो राजगड बनतोय आम्ही अच्छा मग सुवेळा माची कोणती संजीवनी माची कोणती केली तुम्ही आता सुवेळा माची आहे ही संजीवनी माची आहे ही पद्मावती माची आहे. ओके ओके बाले किल्ला मग आता याचं नेमकं कसं स्ट्रक्चर वगैरे कसं काय फॉर्म करण्यासाठी नेमकं कसा आधार घेतला याचा आम्ही अंदर माती टाकली आहे दगड टाकलेत आणि पहिले बाउंड्री बनवली तिथून मग पोते वगैरे टाकले त्यात आणि आता पाण्याने त्याला हे शिपतोय ताकि त्या क्रॅक्स नाही पडे रितेश ये मिटकॉम वाले कौन से हैं आपको मदद नहीं कर रहे क्या उनको निकाल मेरे को बाहर कोणतं बनवत आहे विजयदुर्ग बनवत आहे का वा छान तुमचं कोणतं आहे रायगड बनवायला आम्हाला टोटल 3 दिवस लागलेत ओके हिरकणी बुरुज कुठे आहे तुमचा सांगा मला एकदा ओके हा आहे का
कोणता किल्ला आहे? लोहगड आहे का? काय माहिती 3 दिवस झालं अतिशय कष्टाने पोरं काम करतात. आता जेवाय गेलेत त्यामुळे आमची टीम दिसत नाहीये. आनंद एक आमच्या टीम मधला आहे. बाकीची पोरं आहेत FTMM आणि HRM मधले मिक्स आहेत. ही पण आमच्या मॉरल सपोर्टला आलेले आहेत सगळे. आदित्य, आदेश, ओमकार, प्राची, नंदिनी आणि बाकीची मानसी, नंदिनी. वाटते 25,000 येतील अकाउंट मध्ये, पण बघूया आता. 5,000 माझे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता देवगिरी किल्ला. या ठिकाणी देवगिरीचा खंदक या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आपला अजून काय काय इथं चांद मिनार आहे, पर्शियन स्टाईल बनवलेला होता ब्रिज आहे. हा, जिथून तो बंद केला की सगळे गनिम खाली पडते. त्यानंतर वरता बाले किल्ला, त्यानंतर तो आपली दिवाणखाना बनवलेला आहे आणि लष्कर खाना एक जे लष्कर दफ्तर वगैरे ते खाली एक हे असतं बघ तिथं काय म्हणतो आपण हत्ती वगैरे पोवायचं ते केलं. हा, हत्ती खाना तो बनवायचा, हत्ती तालाब. हा, आणि एक ते भारत माता मंदिर. भारत माता मंदिर बाकी. हे तुमचे पळालेले मेंबर आहे का? हा, हे बघा हा आमचा मेन मेंबर आहे. हॅलो हॅलो, कसं आहे मग? काय किती वाटतं का पहिलं प्राइस काढताल म्हणून? वाटत आहे, बाकी सांगता येत नाही. जरा खूपच बारीक काम केलं त्याच्यावर. तेव्हा बसले होते हाँ, रियलिटी सबके सामने आनी चाहिए. अभी काम करने आए व्हिडिओ में आने के लिए. चांगला उद्देश जावा, असं प्राइस भेटू असं काय आम्ही त्या हिशोबाने काही केलं नाहीये. मजा म्हणून त्या हिशोबाने केलेलं आहे. सगळ्यांचं एक शेवटचं वर्ष त्यामुळे सगळ्यांना मजा करता येईल. हे ऐकून यालाच प्राइस भेटायला पाहिजे. ऐकण्यासाठी नाही का? तोरणं बनवता आहे का? आणि किती काय काम कुठपर्यंत आलं बनवता आता? बाकी अजून 50% झालंय. कोण काम करत नाही? सर्वेच करतायत. अच्छा, माती कोण आणत नव्हतं मग? माती आणली ऍक्च्युअली, माती कोणतरी घेऊन गेलंय. अच्छा, म्हणजे चोराचोरी चालू आहे. चोराचोरी चालू आहे गाईज. सांगू शकत नाही गाईज. आमची चोरली चाललेली माती पार. चला या ठिकाणी मित्रांनो जंजिरा आपल्याला बघायला मिळतोय. मुरुड जंजिरा. ओके, आपल्या समुद्रात पाणी सोड, समुद्रात समुद्र वगैरे. हा, 2 शब्द काय माहिती कसा बनवला, काय बनवला? काय जंजिरा कॉलेजवाल्यांनी विटा दिली, त्या माती दिली आणि स्पर्धेत आम्ही भाग घेतलं. डम्पिंग घेतली, मारून इकडून तिकडून चोरून दगडी बिगडी आणली. त्यांची माती तुम्ही चोरली का? कुणाची नाही, त्यांची माती वगैरे नाही चोरली. आपण आपली चोरली. त्यांनीच आपली माती चोरलेली या ठिकाणी. महाविद्यालयातून घरी आल्यावर मेंदूला झोपेची अलगदशी झुळूक दिली, जी की मानसिक परिस्थिती सुधारण्यासाठी अतिशय व्यवस्थित मला वाटली. त्यानंतर हळूहळू पावलं जे आहेत तर ते शारीरिक परिस्थिती सुधारण्यासाठी टाकत गेलो, ते म्हणजे व्यायामशाळेकडे. व्यायामशाळेमध्ये सगळ्या क्रॉक्सच्या जमान्यामध्ये माझं कोल्हापुरी पायतान मात्र उठून दिसत होतं. व्यायामशाळेचे जे मालक आहेत त्यांचे आणि आपले चांगले ऋणानुबंध आहेत. त्यांना आपलं चॅनल जे आहे तर ते नुकताच समजलेलं होतं, त्यामुळं त्यांनी त्याला सबस्क्राईबसुद्धा केलं. भौतिक जगात बोटाचे ठसे ही जरी आपली ओळख असली तरी माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही इतरांसोबत कसे वागता याच्यावरून तुमची खरी ओळख पडते. व्यायामशाळेत असणारी गर्दी दाखवून देत होते की जगात स्वतःची काळजी करणाऱ्या लोकांची सुद्धा कमी नाही आहे. व्यायामशाळेतील कुठल्याही प्रकारच्या यंत्रांना हात लावण्याआधी अगोदर तुमच्या अंगामध्ये रामदेव बाबाची आत्मा संचारणं खूप गरजेचं असतं, म्हणजेच तुम्हाला वॉर्मअप करणं खूप गरजेचं असतं. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आज दिवसभरात आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, आता लास्ट आपण त्याला म्हणतो सेगमेंट आहे लाईफचा की डेलीच्या वर्कआउटमधला, जिथे मी माझ्या जिममध्ये जात असतो आणि मागच्या 2 महिन्यात मी जवळपास 5 किलो वजन जे तर ते कमी केलं. रसगुल्ल्यापासून थोडासा जरा कमी होतो आहे. तर आता हे लास्टवाला खाली मी शूट करू शकत नव्हतं कारण खूप जास्त गर्दी आहे. तर मी त्या ठिकाणी जास्त काही असं सेपरेट वर्कआउट वगैरे मारत नाही, मला याचा अनुभव नाही आहे काहीच. पण मी मिक्स वर्कआउट वगैरे करतो आणि त्याच्या थ्रू थोडं नंतर हळूहळू मसल गेल करेल. बट आता जे चालू आहे ओके. हल्ली छावा बघायला गेलेल्या मित्रांचे स्टेटस व्हॉट्सअपला एवढे येत होते की असं वाटत होतं की सगळा चित्रपट हा मी व्हॉट्सअपवरच बघतो की काय. त्यामुळं लवकरात लवकर मला हा चित्रपट बघणं गरजेचा होता. त्यासाठी माझे काही नियोजनसुद्धा होते, पण ते दुर्दैवानं पूर्ण होऊ शकले नाहीत आणि मी एकटा जो आहे तर तो चित्रपट बघण्यासाठी निघालो. आणि अतिशय सगळ्यात वरची सीट जी आहे रॉयलवाली, तर ती मी या चित्रपटासाठी बुक केली आणि त्यानंतर सीझन मॉलला मी हा चित्रपट बघायला गेलो. चित्रपट बघण्या अगोदर चित्रपटाला अगदी रात्रीच्या 12 वाजतासुद्धा खूप हाऊसफुल अशी गर्दी मला बघायला मिळत होती.
आणि बरं झालं मी इथं कोणाला सोबत घेऊन नाही आलो, कारण चित्रपट बघितल्यानंतर अक्षरशः अश्रू जे आहेत तर ते अनावर झालेले होते, थांबत नव्हते. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी चित्रपट बघितला असेल, त्याच्यामुळे मला जास्त काही सांगायचं काम पडणार नाही याबद्दल. दुसऱ्या दिवशी मित्रांनो आपले किल्ले जे आहेत तर ते तयार झालेले होते आणि तेच तुम्ही एकदा त्यांची झलक जी आहे तर ती अतिशय व्यवस्थितरित्या बघू शकता. ज्या गडकोट बनवणाऱ्या मित्रांनी त्यासाठी मेहनत घेतलेली होती, माती गोळा केलेली होती, दगड गोळा केलेले होते आणि त्यापासून ज्या आपल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारलेल्या होत्या त्या अतिशय नयनरम्य होत्या. त्यांना बघण्यासाठी सगळ्या महाविद्यालयातले विद्यार्थी येत होते. त्यांचे जे वेगवेगळे तट बुरुज आपल्याला दिसत होते, ज्या भिंती रंगवलेल्या होत्या तर त्यासुद्धा अतिशय जुन्या काळातल्या किल्ल्यांची आठवण करून देत होत्या. त्यासाठी एक बक्षीससुद्धा ठेवलेलं होतं, मला तरी वाटतं ते राजगड किल्ल्याला मिळालं. आणि हे बघत असताना मला असं वाटलं की थोड्या वेळासाठी शिवकाळातले सगळेच्या सगळे किल्ले जे आहे तर ते बघणं तर झाले, पण जे आपल्या स्वराज्यात येऊ शकले नाही, जसं की जंजी झाला, ज्याला छत्रपती संभाजी महाराज जे आहेत तर ते जिंकू शकले असते, पण स्वराज्याच्या चहूबाजूंनी गनिम येत होते, मुघल होते, पोर्तुगीज होते, या सगळ्यांना तोंड देता आता ती मोहीम तशीच राहून गेली. पण ह्या सगळ्या मोहिमा ज्या आहेत तर त्या माझ्या डोळ्यापुढं मला साकारताना या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिसत होत्या आणि ते बघून अतिशय मंत्रमुग्ध जो आहे तर मी झालो. मित्रांनो, हे सगळे किल्ले तुम्हाला कसे वाटले, त्यांची झलक कशी वाटली ते सुद्धा मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा असा असतो माझा दिनक्रम ज्याच्यामध्ये मी रिकाम्या वेळेत जे आहे तर ते यूट्यूबवरती बातम्या आणि काही जिओपॉलिटिक्सचे व्हिडिओ बघत असतो. या व्यतिरिक्त काही आयुष्यामध्ये टाईमपाससाठी काही बघत नाही. त्याच्यामुळं तेवढंच एक माझ्या आयुष्यातला तुम्हाला टप्पा दाखवायचा राहिलेला होता, तो मी तुम्हाला सांगितला. तर असा होता माझ्या आयुष्यातला एक दिवस मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी आलेलो आहे फोटो काढायला. सगळे आपले मित्रमैत्रिणी या ठिकाणी जमलेले आहेत आणि ही आहे सृजना जी काढते समीक्षाचा फोटो. आणि तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह जर रील्स वगैरे कसे बनवायचे असले तर ते बघायचे असेल तर आम्ही सुद्धा या ठिकाणी आहोत. तर हाय, आज शिवराजचा बड्डे, सगळ्यांनी शिवराजला विश करा. हॅपी बड्डे शिवराज. हॅपी बड्डे शिवराज. हॅलो सिया. हॅलो राजश्री. हॅलो. बिलांची नागिन निघाली. तर मित्रांनो आज तुम्हाला काही गोष्टी मी आज दाखवणार आहे. खूप छान वाटतं मित्रांनो आज